वेक्टरच्या या लेक्चरमध्ये आपण काही एक्झाम्पल्स पुन्हा पाहणार आहे. इथे पहा, एक एक्झाम्पल आहे. आर द 4 पॉईंट्स ए बी सी अँड डी. 4 पॉईंट्स दिलेले आहेत. कोप्लेनर. हे जे 4 पॉईंट आहेत हे कोप्लेनर आहेत का असं विचारलेलं आहे. जस्टिफाय युअर आन्सर. आता याकरिता पहा, इथे गिवन पॉईंट्स आहेत. ए तो पॉईंट आहे 1 -1 1, बी -1 1 1, सी 1 1 1 अँड डी 2 -3 4. हे जे आहेत दिलेले पॉईंट्स आहेत. हे चारही पॉईंट्स कोलिनियर आहेत की नाहीत हे आपल्याला सांगायचे आहे. तर आपण आता इथे एला जर रेफरन्स पॉईंट कन्सिडर केलं तर इथे आपल्याला आधी एक वेक्टर काढू आपण. ए बी बार. ए बी बार होईल -1 -1, म्हणजे इथे हा जो आहे बीचा एक्स कोऑर्डिनेट आणि एचा एक्स कोऑर्डिनेट हे मायनस करायचं आहे. -1 मधून हा 1 मायनस करा, 1 मधून -1 मायनस करा म्हणजे 1 + 1 जे. या 1 मधून हा 1 मायनस करायचा म्हणजे 1 - 1 के, म्हणजे मिळेल -2i + 2j. आता इथे ए सी बार. ए सी बार म्हणजे इथे ए हा पॉईंट आहे 1 -1 1, सी पॉईंट आहे 1 1 1. आता इथे पहा, ए सी बार म्हणजे 1 -1 याचा एक्स कोऑर्डिनेट आणि हा एक्स कोऑर्डिनेट तो मायनस करायचा आहे. 1 - 1 आय, त्यानंतर 1 -1 म्हणजे 1 + 1 जे, आणि इथे तिसरा कोऑर्डिनेट आहे 1 आणि इथे सुद्धा 1 म्हणजे 1 - 1 के, म्हणजे मिळेल 0i 2j. इथे मिळते 2j. त्यानंतर आता इथे ए डी बार आपण काढू. ए डी बार म्हणजे ए इथे आहे 1 -1 1 आणि डी आहे 2 -3 4. तर इथे आता 2 - 1 आय -3 + 1 -3 + 1 जे, आणि इथे 4 - 1 के, म्हणजे इथे मिळेल आय -2j + 4k. आता इथे 3 वेक्टर्स आपल्याकडे आहेत. आता आपण लेट ए डी बार इज इक्वल टू, हा जो ए डी बार आहे तो ए डी बार इथे एम ए बी बार + एन ए सी बार असं आपण ॲझ्युम करू. इथे ए डी बार हा ए बी बार आणि ए सी बार यांचं लिनियर कॉम्बिनेशन आहे असं आपण इथे ॲझ्युम केलेलं आहे. ए डी बारची व्हॅल्यू आहे आय -2j + 4k. इथे एम ए बी बारची व्हॅल्यू आहे -2i + 2j. एन ए सी बारची व्हॅल्यू आहे 2j. आता इथे -2m आय, इथे 2mj 2mj + 2nj म्हणजे 2m + 2nj असं राहील. यामध्ये के ची टर्म नाही, याचा अर्थ त्याचा कोएफिशियंट 0 आहे. म्हणून आता इथे आय -2j + 4k
इथे आता बाय कम्पेअरिंग -2m इज इक्वल टू 1, इथे 2m प्लस 2n जेचा कोएफिशियंट तो आहे इथे -2, तर इथे मिळेल m इज इक्वल टू -1/2. त्यानंतर इथे m प्लस n इज इक्वल टू -1. m ची जी व्हॅल्यू आहे ती -1/2 प्लस n इज इक्वल टू -1, म्हणजे n इज इक्वल टू -1 प्लस 1/2 म्हणजे -1/2 असं मिळेल. म्हणजे n सुद्धा -1/2 आहे, m हे 1/2 आहे, -1/2 आहे. इथे आता k चा कोएफिशियंट 4 आहे, इथे मात्र k चा कोएफिशियंट नाही आहे. इथे k चा कोएफिशियंट नाही, याचा अर्थ k चा कोएफिशियंट 0 आहे. हियर on LHS term 4k is present and coefficient of, here on LHS term 4k is present and coefficient of k is 4, but on RHS term of k is absent, that is coefficient of k is 0. Therefore AD bar is equal to MAB bar plus NAC bar. AD bar is equal to MAB bar plus NAC bar is not possible. Therefore AD bar, AB bar and AC bar will not coplanar. Therefore points A, B, C, D are not coplanar. इथे आता जस्टिफिकेशन विचारलेलं होतं, तर इथे लिनियर कॉम्बिनेशन पॉसिबल नाही आहे. म्हणजे AD बार हे MAB बार प्लस NAC बार हे पॉसिबल नाही आहे, म्हणून हे जे पॉईंट्स आहेत हे पॉईंट्स कोलिनियर नाहीत असा याचा अर्थ आहे. त्यानंतर पाहता दुसरं एक्झाम्पल आहे ज्यामध्ये असं दिलेलं आहे, A बार B बार C बार आर नॉन कोप्लेनर वेक्टर्स. देन शो दॅट the vectors -a 3b -5c bar -a bar plus b bar plus c bar 2a bar -3 bar plus c bar are coplanar. आता इथे बघा लेट पहिला जो वेक्टर आहे त्याला आपण p बार म्हणू, -a बार प्लस 3b बार -5c बार. एक वेक्टर q बार तो आहे -a बार प्लस b बार प्लस c बार. आणि तिसरा वेक्टर आहे आर बार, तो आहे 2a बार -3b बार प्लस c बार. असे 3 वेक्टर्स आहेत. आता इथे सपोज p बार इज इक्वल टू x3 बार प्लस y r बार, वेअर x and y आर स्केलर्स. आता इथे p बार म्हणजे -a बार 3b बार -5c बार इज इक्वल टू x, q बार म्हणजे -a बार प्लस b बार प्लस c बार प्लस y r बार म्हणजे 2a बार -3 बार प्लस c बार. आता इथे पहा
मायनस ए बार प्लस 3b बार मायनस 5c बार इज इक्वल टू, इथे मायनस एक्स ए बार यामध्ये, इथे होईल प्लस 2y ए बार, म्हणजे ही टर्म आपण इथे लिहिली. आता इथे एक्स बी बार, इथे मायनस 3b बार, 3y बी बार, 3y बी बार असं मिळेल. इथे पहा एक्स बी बार मायनस 3y बी बार प्लस इथे मिळेल एक्स सी बार आणि इथे वाय सी बार. आता यामधला ए बार, इथून बी बार आणि इथून सी बार कॉमन घ्यायचं आहे. मग इथे मिळेल मायनस ए बार प्लस 3b बार मायनस 5c बार इज इक्वल टू, यामधून ए बार कॉमन घ्या, मायनस एक्स प्लस 2y ए बार, इथून बी बार कॉमन घ्या, एक्स मायनस 3y बी बार, इथून सी बार कॉमन घ्या, एक्स प्लस वाय आणि सी बार. आता बाय कम्पेअरिंग we get minus x plus 2y is equal to minus 1, x minus 3y is equal to 3, x plus y is equal to minus 5 असं आपल्याला मिळेल. आता इथे हे 3 इक्वेशन आहेत, यातले आपण कोणते 2 इक्वेशन सॉल्व करू. समजा इथे मायनस एक्स प्लस 2y इज इक्वल टू मायनस 1 हे फर्स्ट इक्वेशन, x minus 3y is equal to 3 is second equation. आता फर्स्ट आणि सेकंड हे आपण ॲड करू. इथे मायनस एक्स प्लस एक्स कॅन्सल होईल, इथे 2y प्लस 2y मायनस 3y म्हणजे मायनस वाय इज इक्वल टू 2 मिळते. याचा अर्थ इथे मिळेल y इज इक्वल टू मायनस 2. ही व्हॅल्यू आपण कोणत्या एका इक्वेशनमध्ये पुट करू, मायनस एक्स प्लस 2y इज इक्वल टू मायनस 1, यामध्ये y इज इक्वल टू मायनस 2 व्हॅल्यू पुट करा, मायनस एक्स 2, इथे मायनस 2 आणि मायनस 1, मायनस एक्स मायनस 4 म्हणजे मायनस 1, मायनस एक्स मायनस 1 प्लस 4 म्हणजे 3, म्हणून एक्स इज इक्वल टू मिळते इथे मायनस 3. आता इथे y इज इक्वल टू मायनस 2 मिळालं, x इज इक्वल टू मायनस 3, याकरिता ह्या व्हॅल्यूज मिळाल्यात. पहिले 2 इक्वेशन सॉल्व करू. आता ह्या 2 व्हॅल्यूज तिसरं इक्वेशन सॅटिस्फाय करतात काय ते पहा. तर थर्ड इक्वेशन आहे, थर्ड इक्वेशन इज एक्स प्लस वाय इज इक्वल टू मायनस 5. नाऊ LHS इज एक्स प्लस वाय, यामध्ये व्हॅल्यू पुट करा, मायनस 3 मायनस 2 म्हणजे हे मिळेल मायनस 5 आणि हे आहे RHS. म्हणजे याचा अर्थ एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज थर्ड इक्वेशन सॅटिस्फाय करतात. देअरफॉर व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय satisfies third equation. Therefore p bar is equal to, आपण असं लिहू शकतो इथे पहा, p bar is equal to x क्यूब प्लस y r, म्हणून आता इथे असं लिहिता येईल. Therefore p bar is equal to x क्यूब, x ची व्हॅल्यू आहे मायनस 3, मायनस 3 क्यूब मायनस 2r, म्हणजे पी बार हा क्यू बार आणि आर बारचं लिनियर कॉम्बिनेशन आहे. देअरफॉर पी बार क्यू बार आर बार आर कोप्लेनर, मीन्स गिवन वेक्टर्स आर कोप्लेनर. याचा अर्थ हे जे वेक्टर्स आहेत हे गिवन वेक्टर्स आहेत आणि हे वेक्टर्स इथे कोप्लेनर आहेत.